तेवी जितेनी अवसरे जे आवडूनी जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे। आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातीची तुवा। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला श्लोक गीतेतील अध्याय क्रमांक 8 आणि 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6 या 6व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात यम यम वापी स्वर्ण भावम तेजत्यंते कलेवरम तंतमे वेंती कोणते सदा तद्भाव भाविता। आणि या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे। आणि मरणी जयाचे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातीची तुवा। या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना माऊली म्हणतात भगवंत म्हणतात माणूस आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना आपल्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना ज्याच्यावर प्रेम करतो ज्याच्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय ज्याला जीव लावतोय तेच त्याला शेवटच्या वेळेला आठवत असतंय। जी कर्म आपण आयुष्यभर करतोय की नाही तीच आपल्याला शेवटच्या वेळेला आठवतात, तीच कर्म आपल्याकडे शेवटच्या वेळेला घडली जातात। आणि जे आपल्याला शेवटच्या वेळेला आठवतंय मरणोत्तर आपण त्यालाच प्राप्त होतो बरं का। जे आपल्याला शेवटच्या वेळेला आठवते की नाही मरणोत्तर आपल्याला तेच प्राप्त होत असतंय। आणि म्हणून मग या ठिकाणी या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात तेवी जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे। तुम्ही ज्याच्यावर प्रेम करताय ज्याला जीव लावताय ज्याच्याविषयी ममत्व तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते तेच जर तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असेल आणि मरणी जयाचे आठवे तो त्याची गती ते पावे आणि मृत्यूच्या वेळी आणि शेवटच्या वेळी जे तुम्हाला आठवतंय तेच जर तुम्हाला मरणोत्तर प्राप्त होत असेल तर माऊली म्हणतात म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा। अर्थात आपण अखंड कोणाचं स्मरण करायला पाहिजे भगवंताचं स्मरण करायला पाहिजे आपण अखंड देवाचं स्मरण करायला पाहिजे। श्लोकावर अर्थ पूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे या कांबारे गावातील हे विषय परिवार आणि ह्या विषय परिवाराच्या मातोश्री कैलासवासी ताराबाई हरिभाऊ विषय आई साहेबांना गुरुवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झालं, देवाज्ञा झाली आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईंच्या पश्चात आमच्या अरुणाताई असतील भारतीताई असतील कल्पनाताई असतील हे विषय परिवार आई साहेबांचे नातवंड आणि हा संपूर्ण परिवार खऱ्या अर्थाने आई साहेबांनी या ठिकाणी कार्य करत असताना वयाच्या 83व्या वर्षी आपल्या सर्वांचा निरोप घेतला। खर तर या ठिकाणी आल्यानंतर आईंविषयी काही जे ऐकलं आणि या आईंच्या उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी जी काही मंडळी नातेवाईक असतील आपली घरचे असतील जी काही या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आपले विचार ऐकून आपली चर्चा ऐकून हा 8व्या अध्यायातील 6वा श्लोक या ठिकाणी प्रवचनासाठी घेतला। कारण मला आल्यापासून चर्चा फक्त नामस्मरणाविषयीच ऐकायला मिळाली, हरिचिंतनाविषयीच चर्चा ऐकायला मिळाली। माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे हरिचिंतन करावं कसं नामस्मरण करावं आणि नामस्मरणाला काय महत्व आहे बरं का। अशा प्रकारे 2 शब्द माझ्या कानावर पडल्यामुळे असं वाटलं की चला 8व्या अध्यायातील 6वा श्लोक आपण प्रवचनासाठी घेऊया। कारण आईंनी आईंच्या आयुष्यामध्ये परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामचिंतन केलं। तुम्ही कार्य करत असताना तुमच्या इंद्रियांना जे वळण लावताय की नाही तुमच्या इंद्रियांकडून जी कर्म करून घेताय तीच कर्म तेच कार्य तुमची इंद्रिय शेवटच्या वेळेला करत असतात।
आणि म्हणून माय माऊलींनी आपल्या आईसाहेबांनी अखंड आणि अखंड भगवंताचं नामचिंतन केलं, अखंड आणि अखंड भगवंताचं नामस्मरण केलं. म्हणून शेवटच्या वेळी सुद्धा भगवंताचं नामस्मरण करता करता तुमचा आमचा आईसाहेबांनी निरोप घेतला. बरं का, आज प्रत्येक मनुष्य देवदेव जो करतोय की नाही, भक्ती परमार्थ जो करतोय की नाही, प्रत्येक मनुष्य जो भगवंताचं नामचिंतन करतोय ना, त्या कोणत्याही माणसाला जर तुम्ही विचारलं की तुमचा हे सगळा तास जो आहे, हा सगळा जो प्रयत्न तुमचा जो चालू आहे, ही जी परमार्थातली धावपळ जी तुमची चालू आहे ती कशासाठी आहे, बहुतांशी अनेकांच्या मनामध्ये एकच विचार असेल, अनेकांचं उत्तर एकच येईल, शेवटचा दिवस गोड व्हावा. बरं का, आमची जी धावपळ आहे ना, आम्ही जे प्रयत्न करतोय की नाही, आम्ही जो परमार्थ भक्ती जे भगवंताचं नामचिंतन करतो, याला कारण काय माहितीये का? आम्हाला शेवटच्या वेळेला भगवंताचं नामचिंतन घडावं, आम्हाला शेवटच्या वेळेला त्या भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून घडावं. आणि याच उद्देशाने आम्ही अखंड काय करत असतो, त्या भगवंताचं नामस्मरण करत असतो. जे कार्य माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये करायला हवं ते कार्य आईसाहेबांनी केलं. बैठकीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे नामस्मरण केलं, उपासना केली, देवाचं नामचिंतन केलं. जेवढं चांगलं वागता येईल तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी या घरामध्ये कार्य करत असताना, या विषय परिवारामध्ये कार्य करत असताना जेवढं प्रेम देता आलं तेवढं प्रेम दिलं. भुकेल्याची भूक जाणली, तहानल्याची तहान जाणली. आणि अशा प्रकारे अतिशय उत्तम कार्य केल्यामुळे, अतिशय चांगल्या प्रकारे जगल्या वागल्यामुळे चालता बोलता आईसाहेबांना मृत्यू आला. हे सगळ्यात मोठं भाग्य आहे त्यांच्या जीवनातील, त्यांच्या आयुष्यातील. बरं का, आम्ही ज्या ज्या वेळेला भगवंताच्या पुढ्यात हात जोडून उभे असतो की नाही, त्या त्या वेळेला देवाला एकच विनंती करत असतो, देवा अरे मृत्यू तर 100% आहे रे देवा, या जगाचा निरोप तर प्रत्येकाला घ्यावाच लागणार आहे, पण देवा तो मृत्यू असा असावा की चालता बोलता आम्हाला या जगाचा निरोप घेता आला पाहिजे. आणि ते कार्य आईसाहेबांनी साध्य केलेलं आहे. अर्थात डोळ्यातून व्यवस्थित पाहत असताना, कानातून व्यवस्थित ऐकत असताना, तोंडातून व्यवस्थित बोलत असताना, सर्वांग सर्व इंद्रिय व्यवस्थित असतानाच वयाच्या 83व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. आणि म्हणून त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आज आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. प्रवचनासाठी आज आपण या ठिकाणी घेतलेला श्लोक आहे गीतेतील अध्याय क्रमांक 8 आणि 8व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 6. या 6व्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापि स्मरण भावं ते जत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भाविताः. या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवीची तेनी अवसरे जेवढोनी जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची. आम्ही कोणाला जीव लावला पाहिजे, आम्ही कोणावर प्रेम केलं पाहिजे, आम्ही कोणाला आपलंस केलं पाहिजे, हे ज्ञान आम्हाला हवं आहे ना, हे मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. आमच्या दृष्टीला जे दिसतंय ते आम्हाला सत्य वाटतंय, आमच्या डोळ्यांना जे दिसतंय ना ते आम्हाला सत्य वाटतंय, ते आम्हाला आमचं वाटतंय, त्याला आम्ही आपलंस करतोय, त्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, हे माझं आहे. पण अंतःकरणपूर्वक जर आम्ही विचार केला तर ज्या ज्या गोष्टी माझ्या माझ्या म्हणून आम्ही बोलतोय त्यापैकी किती गोष्टी आपल्या आहेत बरं, आहे की नाही? ज्या ज्या गोष्टी आपण बोलतोय माझ्या माझ्या, आहे की नाही, त्यापैकी किती गोष्टी आपल्या आहेत माऊली, किती गोष्टी. जोपर्यंत तो माणूस जिवंत आहे तोपर्यंत घरावर पाटी त्याची असते. ज्याचे पंजोबा जाऊन गेली 20 वर्षे झालेली आहेत, आज घरावर त्याची पाटी नसणार आहे. कदाचित नातवाची लागली असेल, काय पंतोबाची पाटी लागली असेल. फेरफार काढला तर समजेल किती गेलेत ते, बाबा बरोबर आहे की नाही? फेरफार जर काढला ना तर मग समजेल किती गेलेत ते. माऊली म्हणतात, संत म्हणतात, आजा गेला पणजा गेला बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. आज आम्ही ज्यांच्यावर प्रेम करतोय, ज्यांना आपलंस म्हणतोय, जे आमचे माझे म्हणून ज्यांना आम्ही समजतोय, बरं का, ते कुठपर्यंत आमचे आहेत याचा आम्ही अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर माणसाच्या मनासारखं जोपर्यंत होतंय तोपर्यंत एकमेकावर प्रेम करतोय मनुष्य, मनासारखं होतंय तोपर्यंत माणूस माणसाला जीव लावत असतो. एखाद्या वेळी जर मनाविरुद्ध झालं
तर एकमेकाला जीव लावणारे पती पत्नी सुद्धा विभक्त झाल्याशिवाय राहत नाही. एखाद्या वेळी मनाविरुद्ध झालं तर किती चांगले नातं असू द्या, ते नातं दुभंगल्याशिवाय राहत नाही, त्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. मनासारखं होतंय तोपर्यंत आम्ही एकमेकावर प्रेम करत असतो, एकमेकाला जीव लावत असतो आम्ही. पण एकदा मनाविरुद्ध झालं की मग मात्र त्या ठिकाणी दुरावा निर्माण होतोय. मग आम्ही कार्य करत असताना विचार केला पाहिजे की आमचं काय आहे, माझं काय आहे. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती जाशील एकला रे, प्राण्या माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे, वृद्धपणे येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार. दादा, हा मायेचा बाजार आहे. ज्याला आपण आपलं म्हणतोय, ज्याला आपण आपलं समजतोय, तो आपला भ्रम आहे. जोपर्यंत आम्ही कामावरून येताना आमच्या हातात पिशव्या असतात ना खाऊच्या, तोपर्यंत मुलं आम्हाला अर्ध्या रस्त्यावर घ्यायला येतात. ज्या दिवशी त्या पिशव्या बंद होतील ना, त्या दिवशी बाप आलाय की नाही आलाय याची शुद्ध पण नसेल कदाचित त्या मुलाला, याची आठवण पण नसेल त्या मुलाला. जोपर्यंत आमचा पगार पाणी व्यवस्थित आहे, 4 पैसे आम्ही घरामध्ये कमवून आणतोय, तोपर्यंत घरातल्यांचं प्रेम ओसंडून वाहत असते आमच्यावरचं. पण एकदा काय आमचे हातपाय थकले आणि आमचा बोजा त्यांच्यावर चढला ना, आमचं ओझं त्यांच्यावर चढलं ना, मग मात्र त्यांना आमचं ओझं जड होतं, हे तेवढंच सत्य आहे. आमच्या लहानपणापासून नव्हे आमच्या जन्मापासून आम्हाला सांभाळणारा आमचा बाप हाडाची काढ करतोय, रक्ताचं पाणी करतोय, अतिशय मेहनत घेतोय, कबाड कष्ट करतोय, आम्हाला सांभाळतोय. त्या मुलांना सांभाळण्यामध्ये तो बाप कधी कमी पडत नाही, ती आई कधी कमी पडत नाही. आई बिचारी धावपळ करते, धडपड करते. त्या मुलाला जेवढं प्रेम देता येईल तेवढं देते, त्या मुलाला जेवढा जीव लावता येईल तेवढा जीव लावते, त्याला जसा आकार देता येईल तसा चांगल्या प्रकारचा आकार देते, अर्थात त्याच्यावर चांगल्या प्रकारचे संस्कार करते, त्याला वाढवते, घडवते, मोठं करते. पण हीच माणसं ज्या वेळेला वृद्ध होतात ना, त्यावेळेला काही अंशी माणसाला त्यांचं भार होते, ओझं होते. त्याच मुलांना त्यांचं ओझं झाल्यासारखं वाटतं, बरं का. परवा मी एका वृद्धाश्रमात गेलो. त्या वृद्धाश्रमाच्या कंपाऊंडच्या भिंतीवर एक मस्त की वाक्य लिहिलं होतं, झाडाच्या पडलेल्या पानावर पाय देऊ नका. आज जरी ती पिकून खाली पडली असतील तरी काल तीच पानं तुम्हाला सावली देत होती, त्याच सावलीमध्ये तुम्ही वाढलात, घडलात, हे विसरता कामा नये. किती मस्त आहे ना. एखादं पान पिकलं ना, एखाद्या वेळेला एखादी वृद्ध अवस्था जर निर्माण झाली तर घरातली माणसं कंटाळली जातात त्यांना. पण हे विचार करत नाही की आज आमचं जे घर उभं आहे, आम्ही जे उभे आहेत, आम्ही ज्या जगामध्ये वावरतोय, वाढतोय, घडतोय, सगळं काही कार्य करतोय, याला कारण म्हणजेच आमचे आई वडील आहेत. आमच्या घरात असलेले वृद्ध, आज वृद्ध असतील, आज वयस्कर असतील, पण त्यांनीच आम्हाला वाढवलंय, घडवलंय. अर्थात या ठिकाणी कार्य करत असताना मी विचार केला पाहिजे, जन्माला येताना मी काही घेऊन आले नाहीत. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. आम्ही काय घेऊन आलोय. मौली तसा जर विचार केला तर येताना आमच्या अंगावर वस्त्रही नव्हते, कपडे पण नव्हते. कमीत कमी जाताना तेवढं असतंय तरी, बरं का. पण जरी असेल तरी कफन को जब नाही होती, कफनाला खिसा नसतो. काही घेऊन बरोबर जाता येणार नाही, येताना काही आणलं नाही. जन्म झालेला आहे, जे आम्हाला आमच्या दृष्टीने दिसतंय ते आम्हाला जरी सत्य वाटत असेल तरी शास्त्र सांगता येत दष्टम तद नष्टम. जे आमच्या चामड्याच्या डोळ्याने दिसतंय ते नासणार आहे, ते जाणार आहे. जे दिसतंय त्याला नाश आहे. बाकीच्या गोष्टी तर लांबच गेल्या, बरं का. पंचभूत असतील, बाकी सगळ्याच गोष्टी असतील.
म्हणजे प्रलयकाली त्या पंचभूतांना सुद्धा नाश सांगितलेला आहे. प्रलयकाली पंचभूतांना सुद्धा नाश सांगितला. पण जो देह, ज्या देहाच्या बळावर आम्ही सगळं काही कार्य करतोय, ज्या देहाच्या बळावर आम्ही या ठिकाणी सगळं काही कार्य करत असताना अभिमानाने अहंकाराने वावरतोय, तो देह सुद्धा आमचा नाहीये. तुझे तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. शरीर जर आमचं आम्हाला वाटतंय ते जर आमचं नसेल, तर बाकीच्या गोष्टींचा आम्ही अंतःकरणामध्ये विचार केला पाहिजे. घरदार, शेतीवाडी, साधन संपत्ती, पैसा अडका, मुलं बालं, सगळे सोयरे, मित्र परिवार जे काय असतील ते कुठपर्यंत आहे त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. काही घरापर्यंत आहेत, काही गावाच्या वेशीपर्यंत आहेत, काही विसाव्यापर्यंत आहेत. ऐकताय ना? काही विसाव्यापर्यंत आहेत. काही स्मशानभूमीमध्ये येतात, अग्नी दिली की एकही त्या ठिकाणी थांबत नाही. शेवटी एकट्याला जळावं लागतंय. कधीतरी माय माऊली दादा त्या एकट्या जळणाऱ्या माणसाचं निरीक्षण करा. त्या माणसाने आयुष्यभर काय काय केलेलं असतंय, कसा जगलेला असतो, कसा वागलेला असतो. ज्यांच्यासाठी कधीही सुखाचा विचार केला नाही, 2-2, 3-3 ठिकाणी रफ केलेला शर्ट घातला, 2-2, 3-3 ठिकाणी रफ केलेली पॅन्ट घातली, पण कधी नवीन कपड्यांचा विचार त्यांनी केला नाही. का? 4 पैसे जर अधिक जोडले गेले तर माझ्या मुलांना कामा येतील, माझ्या संसाराला लागले जातील, माझा संसार सुंदर होईल, माझ्या घराला लागले जातील, माझ्या घरामध्ये चांगल्या प्रकारे मला राहता येईल, वागता येईल, जगता येईल, माझ्या मुलांना आनंद मिळेल. हाडाची काढ करणारा आणि रक्ताचं पाणी करणारा तो माणूस एकटा जळत असतो. एकट्याला जळावं लागतंय बरं का. कधीतरी त्या ठिकाणी निरीक्षण करता करता माणसाने विचार करावा ना. आयुष्यभर हा मनुष्य जगला रे, मुलांसाठी, परिवारासाठी, घरासाठी, समाजासाठी. स्वतःसाठी मात्र जगायचं राहूनच गेलं. स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं. आम्ही करते कमवते झाल्यापासून आम्ही धावपळ करतोय. आमच्या जीवनाची, आमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारे धावपळ करत असतो. कोणासाठी? मुलाबालांसाठी आम्ही करत असतो, आमच्या बाईसाठी, आमच्या घरादारासाठी आम्ही सगळं काही करत असतो, आमच्या कुटुंबासाठी, समाजासाठी करत असतो. शेवटच्या वेळेला एकदा काय देह थकला ना, वृद्ध अवस्था प्राप्त झाली, हातपाय चळचळा कापायला लागले, दृष्टी कमी झाली, ऐकायला कमी यायला लागलं, बोलताना धाप लागायला लागली, आता स्वतःला काही करता येत नाही, नातवंड चेष्टा करायला लागली. मग मात्र एखाद्या कोपऱ्यामध्ये बसून तोच माणूस विचार करतोय, सगळ्यांसाठी सगळं काही केलं, पण माझ्यासाठी काही करायचं राहून गेलं. एवढंच नव्हे, सगळ्यांसाठी जगलो, पण माझ्यासाठी मी कधी जगलोच नाही, माझ्यासाठी मला जगता आलंच नाही, जगता आलंच नाही. अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही धावपळ केली पाहिजे, काबाड कष्ट केली पाहिजे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. आम्ही आमच्या मुलाबाळांचा सांभाळ केलं पाहिजे, आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे. घरदार संसार आमचा उत्तमाचा झाला पाहिजे. उलट अर्थी माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंद भरीण तिन्ही लोक. आमच्या घराचं रूपांतर आम्ही मंदिरामध्ये केलं पाहिजे. घरामध्ये पाऊल टाकल्याबरोबर येणाऱ्याला समाधान वाटलं पाहिजे एखाद्या मंदिरामध्ये आलोय की काय, एवढं समाधान वाटलं पाहिजे. आदर्शयुक्त जीवन आम्ही जगलो पाहिजे. पण हे सगळं काही करत असताना मी पाप करतो की पुण्य करतो याचाही विचार केला पाहिजे ना. आमचं जगणं वागणं कसं असावं याचा विचार आम्ही केला पाहिजे. जो देव आम्हाला सांभाळतोय, जो देव आम्हाला सामर्थ्य देतोय प्रत्येक कार्य करण्यासाठी, डोळ्यातून पाहायला, कानातून ऐकायला, मुखातून बोलायला, सर्व इंद्रियांनी जो देव आमच्याकडून कार्य करून घेतोय, सर्व इंद्रियांना कार्य करण्यासाठी जो देव सामर्थ्य देतोय, त्या देवाचं विस्मरण झाल्यानंतर माणसाकडे जो अभिमान निर्माण होतो, जो अहंकार निर्माण होतो, जो भ्रम निर्माण होतो, अंधश्रद्धेतून मनुष्य वागायला लागतो, अनितीने वागायला लागतो, अधर्माने वागायला लागतो. त्यावेळेला त्याला कळत नाही मी करतोय ते पाप आहे की पुण्य आहे, नाही कळत.
कार्य करत असताना, कर्म करत असताना माणसाला स्वतःला कळू नये की मी करतोय ते काय आहे. याला चांगलं म्हणतात की वाईट म्हणतात, याला पाप म्हणतात की पुण्य म्हणतात, स्वतःला कळू नये. आणि जो अभिमानी माणूस आहे ना, जो अहंकारी माणूस आहे ना, त्याला सांगण्याचा जरी प्रयत्न केला, त्याला मार्गदर्शन करण्याचा जरी प्रयत्न केला, तरी तो कधीही कोणाचं ऐकत नसतो, कधीही कोणाचं ऐकत नसतो. रावणाला काही कमी होतं बरं? ज्ञान म्हणावं तर भरपूर होतं त्याच्याकडे. 4 दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात त्याला, म्हणजे 4 वेद आणि 6 शास्त्र एवढा अभ्यास त्याचा होता. भरपूर काही होतं त्याच्याकडं, बरं का. पण तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा जर तुम्हाला उपयोग होत नसेल, तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाचा जर त्या पद्धतीने तुम्हाला वागण्या जगण्यात जर त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नसाल, त्या पद्धतीने जर तुम्ही वागत जगत नसाल, तर त्या ज्ञानाचा उपयोग काय तुम्हाला? एखादी गोष्ट करणं वाईट आहे हे कळत असून सुद्धा जर ती गोष्ट आमच्याकडून घडत असेल, तर त्या ज्ञानाचा वाईट आहे हे कळून सुद्धा त्या ज्ञानाचा उपयोग काय आम्हाला? एखादी कर्म करणं म्हणजे पाप कर्म म्हणतात हे माहिती असून सुद्धा जर ती कर्म आमच्याकडून घडत असतील, तीच कर्म जर आम्ही करत असू, तर सांगा ना, आम्हाला ती जाणीव असल्याचा फायदा काय आहे? आमच्याकडे ते ज्ञान असल्याचा फायदा काय आहे? 4 वेदाचा अभ्यास होता, 6 शास्त्राचा अभ्यास होता, पण अभिमान अहंकार असल्यामुळे कधीही कोणाचं ऐकलं नाही ऐकलं, बरं का. आई वडिलांचा त्याग करून, घरादाराचा त्याग करून, आपल्या सगळ्या आवडी निवडी विसरून आलेली ती बाई ज्या घरामध्ये मापट ओलांडून लक्ष्मीच्या रूपामध्ये प्रवेश करते, तिला असं वाटतंय माझं घर अतिशय सुखामध्ये असावं, अतिशय आनंदात असावं, समाधानात असावं घरातली सगळी माणसं. त्या घराला घरपण द्यावं, त्या संसारामध्ये रममाण व्हावं. त्या ठिकाणी पतिव्रता म्हणून कार्य करत असताना एक निष्ठेने कार्य करावं असं प्रत्येक स्त्रीला वाटत असते. आणि म्हणून तर मंडोदरी परत परत सांगत होती रावणाला, शरण जा श्रीराम प्रभूंना, तुमचाही उद्धार होईल आणि माझाही उद्धार होईल, बरं का. आमच्या घरात सुद्धा लक्ष्मीच्या रूपाने आलेली ती श्री आम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करत असते, कारण तिला संसाराचं हित कळत असतंय. सांगू का, जरी संसार पुरुषाचा आणि स्त्रीचा दोघांचा असला, तरी अधिक करून संसाराचं हित कोणाला असतंय बरं? पुरुषाला का स्त्रीला? घर जरी दोघांचं असलं तरी घराला घरपण देण्याचं काम कोण करते बरं? पुरुष का स्त्री? स्त्री. मुलं जरी दोघांची असली तरी मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार करण्याचं काम कोण करते बरं? घराच्या शेजारी त्याच्या अंगणामध्ये काम चालू होतं, बाजूला सिमेंट माल असा कालवायला घेतला होता त्या बापाने. त्याचे हात सिमेंटने माखले होते, घाण झाले होते. मुलाला सांगितलं, बाळा या खिशामध्ये हात घाल, तंबाखूची डबी बघ काढ, थोडी घे, मी सांगतोय त्या पद्धतीने, आणि मला मोडून दे, चोळून दे. बाप ज्या वेळेला सांगतोय ना मुलाला, या डाव्या खिशामध्ये हात घाल आणि ती तंबाखूची डबी काढ आणि मला तंबाखू मोडून दे, बापाने सांगितल्यामुळे तो मुलगाही गेला, हातामध्ये डबी घेतली, तंबाखू काढणार तेवढ्यात ती तंबाखूची डबी आईने घेतली आणि फेकून दे. आणि काय म्हणते, परत जर माझ्या मुलाला कधी सांगाल ना, मुलगा तुमचाही आहे, पण संस्कार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे ना. त्या आईला माहिती आहे, आज बापाला मोडून देईल, चोडून देईल, उद्या हा कशावरून खाणार नाही. समजतंय ना? प्रत्येक महिलेला वाटतंय की माझ्या घराला घरपण द्यावं, माझ्या घराचं रूपांतर मंदिरामध्ये व्हावं, माझ्या मुलांनी चांगलं वागावं, चांगलं राहावं. प्रत्येक आईला वाटत असते, प्रत्येक बापाला वाटत असते. आणि म्हणून ती मंडोदरी परत परत विनंती करते त्या रावणाला, शरण जा श्रीराम प्रभूंना, तुमचाही उद्धार होईल आणि माझाही उद्धार होईल. पण रावण बोलतो, बायकांचा सगळाच ऐकायचा नसतंय. काय बोलतो रावण?
सगळंच ऐकायचं नसतंय, सर्वच ऐकायचं नसतंय दादा, पण चांगलं असेल ते ऐकायचं असतंय ना, आपल्या हिताचं असेल ते ऐकायचं असतंय. प्रत्येक बाप आपल्या मुलीचं जमवत असताना, लग्न जमवत असताना चारही बाजूने चौकशी करतोय बरं का. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीचं जमवत असताना, लग्न जमवत असताना चारही बाजूने चौकशी करतोय. तो मुलगा काय करतोय, ते घराणं कसं आहे, तो कुटुंब कसं आहे, त्याचं मामा मावशी सगळं 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 काय आहे, मोठा भाऊ काय करतोय, बारका भाऊ काय करतोय, वडील काय करतात, त्यांचा व्यवसाय काय आहे, चारही बाजूने चौकशी करतात. कारण प्रत्येक बापाला, प्रत्येक भावाला असं वाटतंय, बापाला असं वाटतंय की माझी मुलगी ज्या घरात जाणार आहे ना, भले 3 वेळचं नाही खायला मिळेल तर चालेल, 2च वेळचं पण आनंदात पाहिजे, सुखात पाहिजे. प्रत्येक भावाला असं वाटतंय ज्या घरात माझी बहीण जाणार आहे ना, आनंदात राहिली पाहिजे, सुखात राहिली पाहिजे. प्रत्येक भावाला वाटत असतंय. एक स्मरणात ठेवा, आपल्या घरात आलेली ती स्त्री कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी मुलगी आहे. त्या बापाची अशा अपेक्षा काय असेल, त्या भावाची अशा अपेक्षा काय असेल, त्या कुटुंबाची अशा अपेक्षा काय असेल, त्या आईची अशा अपेक्षा काय असेल, कधीतरी विचार करावा. लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर तिला कळतंय की माझा नवरा व्यसनाधीन आहे, व्यसनी आहे, व्यसन करतोय. ऐका ना, ज्या दिवशी समजतंय त्या दिवशी जरा रडून मोकळी होते, ती दुःख व्यक्त करते, पण बापाला सांगत नाही, भावाला सांगत नाही. का? आता माझं दुःख आहे, मला सहन करायचं आहे. जिथे दिली काय म्हणतात ते बरं का, त्या पद्धतीने त्या ठिकाणी ते कार्य करत असते, जगत असते, वागत असते, अनेक दुःख सहन करत असते, अनेक दुःख सहन करत असते. ज्या दिवसापासून तिला समजते त्या दिवसापासून त्याच्या पाया पडताना त्याला पाया पडून एकच विनंती करत असते, तुम्ही सगळं करा पण हे व्यसन करू नका. जर व्यसन कराल तर काळांतराने आपल्या घराचं स्मशान झाल्याशिवाय राहणार नाही, आपली मुलं मला रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. ती बिचारी परत परत त्याला विनंती करत असते. पण सूत्र असं आहे, रावणाच्या वृत्तीचा माणूस बायकोचं कधीही ऐकत नाही. शास्त्र सांगते, पुराण सांगते, वाचा कळेल. बाई सांगते त्याला आता शरण जा, श्रीराम प्रभूंना उद्धार होईल. पण अभिमानाने अहंकाराने भरलेला रावण बाईच ऐकत नाही. विभीषणासारखा भाऊ सांगतोय, दादा अरे श्रीरामाला शरण जा दादा. आपल्या बळावर संशय घेतोय, श्रीरामाची स्तुती करतोय, श्रीरामाचं स्तवन करतोय, श्रीरामाचं नामस्मरण करतोय. राज्यातून हाकलून दिलं, त्याला नाही ठेवलं. भर सभेमध्ये रावणाला त्याचा स्वतःचा मुलगा सांगतोय, बाबा एक वानर आला तर अख्खी लंका जाळून गेला, त्याचा मालक जर आला तर काय अवस्था होईल. मौली भर सभेमध्ये स्वतःच्या मुलाला मारून टाकलं रावणाने. का? माझ्या ताकदीवर शंका घेतोय. भर सभेत मारून टाकलं त्याला. आपला विषय आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये अभिमान अहंकार भरलेला आहे, अभिमान भरलेला आहे, मीपणा आहे, त्याला त्याची चुकी दाखवून दिली ना, त्याला त्याची वाईट कर्म दाखवून दिली तरी तो ऐकायला मागत नाही, ऐकायला मागत नाही. तुम्हाला माहितीये का, शिष्टाईसाठी म्हणजे चांगली माणसं जी आहेत की नाही, ऐका, कधीतरी भांडण व्हायची वेळ आली तर ते एकाएकी भांडण करत नाहीत. ते पहिले समजोत्यासाठी कोणातरी मध्यस्थी करतात. आणि काय म्हणतात माहितीये का, दादा अरे तुझं तो ऐकेल, जरा जाऊन बस, त्याला सांग, जरा समजव. भांडण करून कोण मोठं झालंय, तुझी पण बरबादी माझी पण बरबादी, कशाला काय झालं केलं पाहिजे, समजून घे ना. जो समजूतदार माणूस आहे ना, जो चांगल्या विचाराचा माणूस आहे ना, तो मध्यस्थी करून जेणेकरून मिटवण्याचा प्रयत्न करतो. स्वतः भगवान श्रीराम प्रभू त्या ठिकाणी रावणाला समजावायचा प्रयत्न करतायत. आणि रावणाला समजावण्यासाठी स्वतः भगवान श्रीराम प्रभूंनी अंगदाला पाठवलेला आहे, वालीचा पुत्र. कोणाला?
अंगदाला, वालीच्या पुत्राला, वालीच्या मुलाला पाठवलं, जा समजून बघ, समजलं तर ठीक आहे, आता ही शेवटची वेळ आहे, शेवटची वेळ आहे, समजलं तर ठीक आहे, बघ समजलं तर बरं होईल, त्याचाही उद्धार होईल. बरं का? सभा चालू होती, मोठमोठे महाबलाढ्य राक्षस त्या ठिकाणी होते, सिंहासनावर बसलेला रावण, आणि त्या सभेमध्ये प्रवेश केला. अंगदाने विचारलं, कोण रे तो? मी अंगद. कुठून आलास? का आलायस? कशासाठी आलायस? कोणी पाठवलंय तुला? विचारून झालं सगळं. हो का? समझोता करायला पाठवलाय का? आणि मग रावण विचारतोय, कोणाचा मुलगा आहे तू? बरं का? अंगदाने ओळख करून देतानाच अशी दिली की नशीब माझ्या बापाच्या हातून वाचलास, कारण लिहिलेला आहे तुझा मृत्यू श्रीरामाच्या हातून आहे. समजतंय ना? कोणाच्या? तुला जो भारी पडला होता ना वाली, त्या वालीचा मी पुत्र आहे. अंगद बोलतोय. आणि वालीचं नाव ऐकल्याबरोबर रावण अद्वा तद्वा बोलायला लागला, काहीही बोलायला लागला. समाजाची रीतच तशी आहे. आपले अवगुण लपवण्यासाठी एखाद्या चांगल्या माणसाची अपप्रचार करायला लागतो मनुष्य. आपली कमजोरी लपवण्यासाठी आहे ना, समोरच्या मोठ्या माणसाचा अपप्रचार करत असतो तो मनुष्य. त्याला माहिती, त्याचा अपप्रचार केला की आपल्याला मोठेपणा मिळवता येईल. पण कधीही कोणाचा अपप्रचार करून आपल्याला मोठं होता येत नाही, हा निवाडा आहे, हे तेवढंच सत्य आहे. उलट अर्थे आपल्याला जर मोठं व्हायचं असेल ना, तर एखाद्याच्या चांगल्या गुणांना चांगलं म्हणत चला. समोरच्याच्या चांगल्या विचारांना चांगलं म्हणण्याची चांगली बुद्धी ज्या दिवशी आपल्याला उत्पन्न होते ना, त्या दिवशी आपलं चांगलं व्हायला वेगळं काही करावं लागत नाही, ते आपोआप होत असते. अंगदाकडे असलेलं बळ, त्याच्या बापाकडे असलेलं बळ, अर्थात वालीकडे असलेलं बळ, किती सामर्थ्य ते रावणाने अनुभवलं होतं. ते रावणाला माहिती होतं की माझ्यापेक्षाही बलाढ्य तो होता, कदाचित माझा मृत्यू त्याच्या हातून होऊ शकला असता, मला मारू शकला असता, हे रावणाला माहिती आहे. एवढं सगळं माहिती असून सुद्धा तो मुद्दाम होऊन त्या वालीची बदनामी करायला लागला, अपप्रचार करायला लागला, अदवा तदवा बोलायला लागला. अंगद ऐकतोय का माहितीये का? तर त्याला श्रीराम प्रभूंचं सांगणं होतं, आज्ञा होती, काय? समझोता करायचा आहे, भांडण करायला पाठवलेलं नाही, वाद घालायला पाठवलेलं नाही. कशासाठी पाठवलंय? समझोता करायला पाठवलंय. प्रभूंनी जे सांगितले, प्रभूंची जी आज्ञा आहे त्याचं पालन करणं माझं कर्तव्य आहे. बघा, अंगदाला तो अदवा तदवा बोलतोय, ऐकलं. त्याच्या बापाला, वालीला अदवा तदवा बोलतोय, ऐकलं. रावण आश्चर्य करतो, मी एवढा याला काय काय बोलतोय तरी हा उग्र होत नाही, तरी याला काही वाटत नाही. आता मात्र विचारलं, तुला कोणी पाठवलंय? म्हणे श्रीराम प्रभूंनी पाठवलेलं आहे, प्रभू रामचंद्रांनी पाठवलेलं आहे. आणि एवढं ऐकलं बरोबर जसं रावण श्रीराम प्रभूंच्या बद्दल अद्वा तद्वा बोलायला लागला, अपप्रचार करायला लागला, काहीही मनात येईल ते बोलायला लागला. आता मात्र अंगद बोलतो, दादा माझ्याबद्दल तू काहीही बोललं मी ऐकून घेतलं, माझ्या बापाच्या बद्दल काहीही बोललं मी ऐकून घेतलं, पण जर माझ्या देवाच्या बद्दल काही बोलशील ना, एक शब्द जरी आणि आता पुढचा जर काढशील अदवा तदवा किंवा अपप्रचाराचा किंवा वाईट शब्द जर काढशील तर लक्षात ठेव. रावण म्हणतो, काय करशील? काय करशील? फक्त एक पाय जमिनीवर आपटला अंगदाने, नुसता पाय जमिनीवर आपटला तर धरणी कंप झाला. रावणाची डोक्यावरचे मुकुट खाली पडले गेले, गडबडा लोळायला लागले, धरणी कंप झाला. आणि मग सगळ्या सभेतली लोक आश्चर्यचकित झाली, त्या ठिकाणी रावणाकडे बघायला लागली की आता याने शरण जायला पाहिजे, आता समझोता करायला आलेला आहे, याने समजून घेतलं पाहिजे, कारण नुसता अंगदाने पाय आपटला तर धरणी कंप झालाय. डोक्यावर मुकुट राहिले नाही त्याच्या, ते डोक्यावरचे मुकुट पडले गेले. बरं का? पण तरीही रावण ऐकत नाही, तरीही रावण ऐकत नाही. आपल्या धर्माविषयी, आपल्या देवाविषयी एवढा स्वाभिमान पाहिजे आपल्याला.
तुम्ही आम्हाला बोला ना चालेल, तुम्ही आमची निंदा करा चालेल, काही फरक पडणार नाही आम्हाला. उलट ते संत म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. आम्हाला बोलला चालेल ना, आमच्या काही गुणदोष असतील, आमच्या काही चुका असतील तर तुम्ही दाखवून दिला चालेल, काही हरकत नाही. नसतानाही काही आमचा अपप्रचार केला तरी आम्ही ऐकून घेऊ, पण आमच्या धर्माविषयी आणि आमच्या देवाविषयी जर काही अधोतत्व बोलाल तर ते मात्र आम्ही खपवून घेणार नाही, ते आम्ही सहन करणार नाहीत. अंगद बोलतोय तेच विचार आमच्याकडे हवे आहेत. ज्या वेळेला देवाविषयी बोलायची वेळ येते ना, ज्या वेळेला धर्माविषयी बोलायची वेळ येते ना, त्यावेळेला तेवढ्या सामर्थ्याने आम्ही तिथे उभे पाहिजेत, त्यावेळेला तेवढ्या सामर्थ्याने आम्ही सामोरे गेलो पाहिजेत. एवढं सांगूनही रावण ऐकत नाही. शेवटी अंगदाने काय केलं, एक पाय जमिनीमध्ये रोवला आणि पाय रोवल्यानंतर सांगितलं ठीक आहे, तुम्ही माझ्या देवाच्या बळावर विश्वास घेताय ना, मी तुम्हाला चॅलेंज करतोय. ऐकताय का काय बोलतोय? हा पाय मी जमिनीमध्ये रोवलेला जर तुमच्या कुठल्याही बलाढ्य राक्षसाने या सभेमध्ये असलेल्या कोणीही जरी काढला ना, श्रीराम प्रभूंसकट आम्ही सगळे परत जाऊ. काय विश्वास असेल त्या सामर्थ्यावर. काय म्हणतोय बघा अंगद, हा रोवलेला पाय जर तुम्ही काढलात ना, सगळे परत जाऊ आम्ही. एक 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 येऊन अंगदाचं पाय धरतोय, एक 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 राक्षस येऊन अंगदाचा पाय धरतोय. तो जमिनीत पुरलेला पाय उपटायच्या नादात का होईना, पण अंगदाचा पाय बऱ्याच जणांना धरावं लागलं. बरं का, बऱ्याच जणांना धरावं लागलं. सगळे संपले, एकालाही तो पाय जागेवरून हलला नाही. आता कोणाच शिल्लक राहिला नाही. सगळ्यांनी प्रयत्न केले, महाबलाढ्य राक्षस त्या ठिकाणी आले, महाबलाढ्य राक्षसांनी प्रयत्न केला, पण कोणालाही अंगदाचा रोवलेला पाय काढता आला नाही. शेवटी बघितलं आणि रावण सिंहासनावरून खाली उतरला, अंगदाच्या दिशेने येतोय, आला अंगदाच्या जवळ आला. आता अंगदाच्या पायाला हात लावणार तेवढ्याच अंगद बोलतो, ए रावणा, अरे माझ्या काय पाया पडतोस, माझ्या पायाला काय हात लावतोस? जर श्रीराम प्रभूंच्या पाया पडलास, जर श्रीराम प्रभूंना शरण गेला, हाच हात जर श्रीराम प्रभूंच्या पायाला लावला, चरण स्पर्श जर केला, तर तुझा उद्धार होईल रे रावणा, उद्धार होईल. पण नाही ऐकला रावण, नाही ऐकला. आपला विषय ज्याच्या अंतःकरणामध्ये, ज्याच्या मनामध्ये अभिमान आहे ना, तो माणूस कधीही कोणाचं ऐकत नाही. आणि जो ऐकत नाही ना, तो आयुष्याचा बर्बाद होतो, उद्ध्वस्त होतो. चालू वर्तमान काळातली तुम्हाला कितीतरी उदाहरणं देईन मी, कितीतरी उदाहरणं देईन बरं का. प्रत्येक माणसाला कळतं मी करतोय ते चांगलं आहे का वाईट आहे. पापाकडे जर मनुष्य सहज वळला जातो, वाईट विषयाकडे जर मनुष्य सहज वळला जातो, वाईट विचारांकडे जर मनुष्य सहज वळला जातो, त्याला वळवावं लागत नाही, त्याला काही कुठल्याही प्रकारे प्रयत्न करावे लागत नाहीत. आम्हाला ग म ब न शिकायला, अर्थात आम्हाला 12 खडी मुळाक्षर शिकायला आमच्या गावामध्ये शाळा आहे की नाही? तुमच्या गावात आहे का शाळा? कांबाऱ्यामध्ये कितवी पर्यंत आहे? 7वी पर्यंत आहे. कांबाऱ्यामध्ये शाळा 7वी पर्यंत आहे, 4थी पर्यंत आहे. असू द्या, हरकत नाही. तंबाखू कशी खायची ते शिकवायला कुठे आहे का एखादा क्लास? पहिले किती घ्यायची, सुरुवातच जर असेल तर मग किती चुना लावायचा, ते किती वेळा मळायची, किती वेळा थोपटायची, आणि मग कुठल्या गाळात ठेवायची, डाव्या का उजव्या आहे. सिगारेट पेटवल्याबरोबर किती वेळा थुंकर मारावी, तो किती पेटेपर्यंत, किती जळेपर्यंत थुंकावा, कुठे आहे का क्लास? वाईट कर्म शिकवावी लागत नाहीत, वाईट कर्म सांगावी लागत नाहीत, व्यसन कसं करावं ते सांगावं लागत नाही, पण व्यसनापासून दूर व्हावं म्हणून परत परत सांगावं लागतंय. वाईट कर्म आमच्याकडे सहज येतात, वाईट कर्म आमच्याकडून सहज घडतात, चांगलं काय करावं हे आम्हाला शिकवावं लागतंय. आणि म्हणून जर आमच्यामध्ये परिवर्तन हवं आहे, आमच्यात परिवर्तन घडावं असं जर वाटत असेल, तर सगळ्यात पहिले आम्ही आमचा अहंकार बाजूला टाकला पाहिजे, आमचा अभिमानाचा त्याग केला पाहिजे. जोपर्यंत आम्ही अभिमानाचा त्याग करत नाहीत, तोपर्यंत आमच्यामध्ये परिवर्तन घडणार नाही. आम्हाला जर देवाला शरण जायचे, आम्हाला जर संतांना शरण जायचे, आम्हाला जर परमार्थ करायचे, भक्ती करायची आहे, तर परमार्थाचा, भक्तीचा पहिला अलंकार असेल तर नम्रता. बरं का? तुम्ही किती परमार्थिक आहात ना, हे तुमच्याकडे असलेल्या नम्रतेवरून कळतंय. नम्रतेवरून. नम्र झाले होता त्याने कोंडिल्या म्हणता,
आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये जर अभिमान भरलेला असेल, मी ज्ञानी आहे, मला सगळं कळतंय, माझ्या अमुक ओव्या पाठ आहेत, माझे अमुक अभंग पाठ आहे, मी अमुक ग्रंथ वाचलेत, पण त्याचा उपयोग जर तुला काही झाला नसेल, करून घेतला नसेल, तर सगळं व्यर्थ आहे दादा, सगळं व्यर्थ आहे. एवढं वाचून, एवढं सगळं काही तुम्हाला ज्ञान असूनही जर कसं जगावं, कसं वागावं हे जर तुम्हाला कळत नसेल, तर सांगा ना तुमच्या ज्ञानाचा उपयोग तुम्हाला काय? आपला विषय होता दशग्रंथी ब्राह्मण होता रावण, 4 वेद आणि 6 शास्त्राचा अभ्यास केलेला, पण काय अवस्था झाली त्याची? ज्या संपत्तीच्या बळावर आम्ही मजा मारतोय, ज्या ऐश्वर्याच्या बळावर, ज्या पैशाच्या बळावर आम्ही अहंकाराने वावरतोय, तो पैसा, ती संपत्ती, ते ऐश्वर्य आम्हाला कुठपर्यंत साथ देते बरं? कुठपर्यंत साथ देते? आपल्या समोर, आपल्याच जवळची अशी काही उदाहरणं आहेत की आपण कधीतरी कल्पना करायचो की एवढं त्यांच्याकडे आहे, त्यांच्या 4-5 पिढ्यांना संपणार नाही एवढं आहे, पण एखादाच असा त्यांच्यामध्ये निर्माण होतो की त्याच पिढीमध्ये त्यांना बर्बाद करून टाकतोय, बर्बाद करून टाकतोय. दादा, दुपारच्या वेळेला आमच्या बरोबर चालणारी आमची सावली, ऐकताय ना? दुपारच्या वेळेला आमच्या बरोबर चालणारी आमची सावली आम्हाला सोडत नाही, आमच्या बरोबर चालत असते, पण संध्याकाळच्या वेळेला तीच सावली एवढी लांब जाते की आमच्या डोळ्यांना दिसत नाही, शोधून सापडत नाही, एवढी लांब, एवढी दूर गेलेली असते आमचीच सावली. तुम्ही कोणाच्या बळावर हा अभिमान धरून वावरताय रे? कोणाच्या बळावर? कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसती आपुले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे स्वैरी आपता इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपुले घरी कास तू धर्माची. स्वार्थ, स्वतःसाठी, फक्त स्वार्थासाठी जगणारी माणसं आम्हाला अनेक पाहायला मिळतात, पण स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणाऱ्या माणसाचं काहीही शिल्लक राहत नाही. शरीराच्या बरोबर कर्माची माती झाली जाते, विचारांची माती झाली जाते. खऱ्या अर्थाने शरीराची जरी माती झाली, देहाची जरी माती झाली, तरी कीर्ती रूपाने आणि कर्म रूपाने जर तुम्हाला राहायचं असेल, विचाराच्या रूपाने जर तुम्हाला राहायचं असेल, तर आम्हाला प्रत्येकाला गरज आहे संतांच्या विचाराची, प्रत्येकाला गरज आहे सत्संगाची, संतांच्या संघाची गरज आहे, संतांच्या वाङ्मयाची गरज आहे. 4-4.5 हजार अभंगाची गाथा आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिली का? टाइम पास साठी नाही, मनोरंजनासाठी नाही, आमच्यामध्ये परिवर्तन घडावं म्हणून गाथा आम्हाला जगद्गुरु तुकोबांनी दिलेली आहे. 16व्या वर्षी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली का? आमचा उद्धार व्हावा, आमच्या आयुष्याचं आम्हाला सार्थक करून घेता यावं, आम्हाला जगावं कसं, कशा प्रकारे कार्य करावं याचं ज्ञान व्हावं, याचं आत्मज्ञान व्हावं म्हणून आम्हाला माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी दिली. ज्ञानेश्वरी परिवर्तन घडावं म्हणून संतांचं वाङ्मय आहे. आज आम्हाला आमच्या समाजामध्ये परिवर्तन दिसत नाही, त्याला कारण काय? जे करायला पाहिजे ते करत नाही, नको तिकडे आमचा अट्टहास चालू आहे. असत्याकडे आम्ही सहज वळला जातो, खोटं आम्ही सहज स्वीकारतोय, सत्य स्वीकारायची हिंमत आमच्यात नाही, सत्य आम्हाला स्वीकारता येत नाही. आणि म्हणून त्या खोट्यामध्ये जर आम्ही अडकलो, त्या मायेच्या जाळामध्ये जर अडकलो, तर शेवटी अवस्था काय होईल? म्हणून तर मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नको नको मना. डबल सांगितलंय माऊली, एकदाच नाही. जायचंच नसेल तर आई बोलते नको नको, ते करायचंच नसेल तर आई परत परत बोलते हे नको नको, ते करूच नको. नको नको आलं म्हणजे ते करायचंच नाहीये, नको नको आलं म्हणजे तिथे जायचंच नाहीये. नको जाऊ, ठीक आहे, नको नको जाऊ, नको करू, हा शब्द बघा कसा वाटतोय, नको नको करू, करू नको. तसं जगद्गुरु तुकोबा आम्हाला डबल सांगतायत, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळ ग्रासावं या काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माये बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण सेजेची कामीन दूर आहे, सोडविना राजा देशीचा सौंदर्य आणि कसोयरी घरी. कोण सोडवणार आहे आम्हाला? शेवटच्या वेळेला आम्ही सगळ्यांना जरी आवाज दिला, सगळ्यांना जरी हाक मारली, माझी मोठी मुलगी, माझी बारकी मुलगी, माझा मोठा मुलगा, माझा बारका मुलगा, माझा अमुक, माझा तमुक, माझा, सगळ्यांना जरी आवाज दिला, सगळ्यांची जरी शुद्ध केली, सगळ्यांची जरी गवस केली, तरी त्यापैकी कोण आल्यानंतर आपल्याला सोडवणार आहे बरं? कोण सोडवणार आहे आपल्याला?
सगळेच बद्ध अवस्थेत आहेत, सगळेच बांधलेले आहेत. माता प्रपंचाचे ओझी घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजी कुळाभिमान. कोण सोडवणार आहे? जो सोडवणार आहे त्याची ओळख जगद्गुरु तुकोबा करून देतात. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. ज्याने तुम्हा मला आईच्या गर्भातून सही सलामत सोडवले की नाही, तोच भगवंत तुम्हा मला शेवटच्या वेळेला सोडवणार आहे. आणि म्हणून याचं त्याचं स्मरण करण्यापेक्षा, त्याच्यावर प्रेम करण्यापेक्षा, त्याला जीव लावण्यापेक्षा, नको त्याचं ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करण्यापेक्षा आपण शेवटच्या वेळेला जर भगवंताचं नामस्मरण आमच्याकडून घडावं असं वाटत असेल तर आता प्रेम करा देवावर, आता जीव लावा परमार्थाला, भक्तीला, नामस्मरण करा. आणि आज ते इंद्रियांकडून नामस्मरण अखंड घडलं, नामचिंतन जर अखंड जर आमच्या इंद्रियांकडून जर घडलं, त्या इंद्रियांना जर नामचिंतनाची जर आम्हाला आमच्या सवय लागली तर शेवटच्या वेळेला आम्हाला आठवण करू द्यावी लागणार नाही. प्रत्येक वेळेला आमच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण आल्याशिवाय राहणार नाही. त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या कांबारे गावातील या विषयी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी ताराबाई हरुबाई हरिभाऊ विषयी आई साहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खऱ्या अर्थाने या ठिकाणी निरोप घेताना आई साहेबांनी वयाच्या 83व्या वर्षी तुमचा आमचा निरोप घेतला. पण निरोप घेताना भगवंताचं नामचिंतन केलं, अखंड नामस्मरण केलं. शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताचं नाम ह्या माऊलीच्या मुखामध्ये होतं. हेच आम्हाला साध्य करायचं आहे आणि हेच प्रस्तुत अभंगातून भगवंतांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भाविताः. अर्थात शेवटच्या वेळेला आमच्या मुखातून भगवंताचं नामचिंतन यावं, नामस्मरण यावं, त्यासाठी आम्ही प्रयत्न नवे आमच्या इंद्रियांना सवय केव्हापासून लावली पाहिजे? आजपासून नवे आत्तापासून. समजतंय ना? देवी जी तेनी अवसरी ज्यावडून जीवी मुरे ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आम्ही ज्याच्यावर प्रेम करतोय, आम्ही ज्याला जीव लावतोय, ज्याच्याविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, तीच वस्तू तीच गोष्ट जर आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत असेल, जे आम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे त्यालाच जर आम्ही मरणोत्तर प्राप्त होत असो तर आम्ही आजपासून नवे आत्तापासून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण आमची शेवटची वेळ कधी येते आम्हालाच माहिती नाही. आहे का कोणी येते ज्याला शेवटची वेळ माहिती आहे? अर्थात मृत्यू आढळ आहे, मृत्यू जाणं हे प्रत्येकाला आहे बरं का. जन्मतारखा सगळ्यांनाच माहिती आहेत. इथे असलेल्या जवळजवळ बऱ्याचशा जणांना जन्मतारखा माहिती असते, काही ना खऱ्या काही ना खोट्या, पण आहेत. बरोबर आहे की नाही? मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे? कोणालाही नाही. बरं, मृत्यू आहे एवढा तरी विश्वास आहे ना? जाणं आहे आम्हाला एवढा तरी विश्वास आहे ना? तुमच्या गावात स्मशानभूमी आहे का? किती आहेत? 5, 6, 7 एकच? म्हणजे गावातली काली माणसं मेली तर आणि गोरी गावातला करोडपती आणि त्याच्याचकडे काम करणारा एखादा गरीब माणूस तिथेच. ज्ञानी तिथेच, अज्ञानी तिथेच, गरीब तिथेच, श्रीमंत तिथेच, काळा तिथेच, गोरा तिथेच, अशिक्षित तिथेच आणि सुशिक्षितही तिथेच. फरक नाही ना काही? 60 एकर जागेवाला पण तिथंच आणि 60 गुंठ्यावाला पण तिथेच, है की नाही? फक्त जगत वागत असताना मी बोलतो, माझ्या पुढे उभं राहायची त्याची काय म्हणतात त्याला शब्द, काय लायकी का काहीतरी असं आहे ना. एकदा अंतरात्मा निघून गेला ना की सगळ्यांची लायकी सारखीच, आहे की ना. बरं, मी अनेक ठिकाणी गरिबांच्या मैतावर गेलेलो आहे. गरीब माणसांच्या अंतिम संस्कारासाठी मी अनेक ठिकाणी गेलेलो आहे. त्यांचं मी ते मांजरपट असतंय ते बघितलंय. त्याला खिशे नसतात. श्रीमंताच्या असतात का बरं? श्रीमंताच्या मांजरपटाला खिशे असतात, कफनाला नाही ना. फक्त जो अभिमान आहे, जो अहंकार आहे ना,
तो आम्ही जगत वागत असताना करतो. एकदा अंतरात्मा निघून गेला का सगळ्यांची लायकी सारखी, सगळं सारखंच असतं. मग आता सांगा ना, जन्म झालेला आहे, मृत्यू आपल्या बरोबर आहे. एक वेळ सगळे साथ सोडतील, पण मृत्यू कधीही आपली साथ सोडत नाही. कधीच नाही, कधीच सोडत नाही. तुम्ही कसेही वागा, कसेही जगा, मृत्यू तुमची साथ सोडणार नाही, बरं का. फक्त माणूस बोलतो, त्याला जर सांगितलं ना दादा